नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच पुण्यामधून महत्त्वाची बातमी आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. पुणे अपघात प्रकरणी अमितेश कुमार यांनी ही माहिती दिलेली आहे. अमितेश कुमार यांनी अजित पवारांच्या निवासस्थानी जात ही भेट घेतलेली आहे. अजित पवार यांनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन करत या सर्व गोष्टींचा आढावा देखील घेतलेला होता आणि त्यानंतर आता या सर्व प्रकरणाची माहिती अमितेश कुमार यांनी अजित पवारांना दिली आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अभिजित पोते सध्या आपल्यासोबत आहेत. अभिजित, अमितेश कुमारांनी अजित पवारांची भेट घेतली आहे, काय अधिक माहिती? सागर, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची ते जिजाई या निवासस्थानी जात भेट घेतलेली आहे. खरं तर अजित पवार आज सकाळपासून पुण्यात आहेत. सकाळी पुण्यात मेट्रोची पाहणी करताना वाहतूक सूचना देखील त्यांनी पोलीस आयुक्तांना दिल्या होत्या आणि त्यानंतर पोलीस आयुक्तांनी जे कल्याणी नगरचं अपघाताचं प्रकरण घडलेलं आहे त्यामध्ये सर्व डिटेल्स हे अजित पवारांना कळवले आहेत आणि आतापर्यंत तपासाच्या कुठल्या बाजू समोर आलेल्या आहेत, हा तपास नेमका कशा दिशेनं सुरू आहे, अपघाताची कारणं, ह्या सगळ्यात म्हणजे आतापर्यंत झालेलं ब्रीफिंग जे आहे पूर्ण या अपघातासंदर्भात ते अमितेश कुमारांनी अजित पवारांना भेटीत सांगितलेलं कळते. खरं तर अजित पवारांनी याआधी देखील अमितेश कुमारांना अनेक वेळा फोन करून याबाबत चौकशी केली होती. अपघाताचा जो गुन्हेगार आहे किंवा ज्यांनी हा सगळा गुन्हा केला आहे, जो दोषी आहे त्याच्यावर कारवाई करा अशा सूचना अजित पवारांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिल्या होत्या. त्यानंतर आज अजित पवार पुणे दौऱ्यावरती असताना अमितेश कुमारांनी या सगळ्यांची अपघाताची सविस्तर माहिती जी आहे अजित पवारांना दिली आहे. अजित पवारांनी डिटेल्स ब्रीफिंग जे आहे पुणे पोलीस आयुक्तांकडून घेतलेलं आहे. याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पोलीस आयुक्तालयात या अपघाताची माहिती घेतली होती. आता नक्कीच अभिजित, त्यामुळे या भेटीतून काय अधिक माहिती मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद या